इराण इस्रायल युद्धाची झळ आता भारताला चांगलीच बसली आहे। गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सर्वसामान्य माणसाची चांगलीच होरपळ होतीये। राज्यभरात सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, तर कुठेतरी सिलेंडर मिळवण्यासाठी थेट हाणामारीच्या देखील घटना घडलेल्या आहेत। इकडे धुळ्यात एसआरपीएफच्या जवानालाच मारहाण झाल्याची घटना घडलेली आहे। तर गॅसचा काळा बाजार सुरू झाल्यामुळे आता नागरिकांनी देखील तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। इराण इस्रायल मध्ये फाईट, राज्यात वातावरण टाईट। सिलेंडरसाठी अद्यापही लांबच लांब रांगा। सिलेंडरसाठी कुठे गोंधळ, कुठे राडा। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागात घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना थेट भर उन्हात रांगा लावाव्या लागल्या। त्यामुळे उन्हातानात नागरिकांना गॅसची एक टाकी मिळवण्यासाठी डोक्यावर टोपी, रुमाल घालून उभं राहून प्रतीक्षा करावी लागतीये। सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिक रांगेत उभे असून नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। 4 दिवसापासून सिलेंडर घ्यायला येते, मला यायला 100 रुपये रोजचा खर्च लागतोय। जाणं येणं रोजचं सिलेंडर रिकामा असेल तरी ऑटोवाला 50 रुपये घेतोय। 100 रुपये खर्च 4 दिवसापासून ते कंडिशन आहे। आणि एक तर जेवण नाही भेटत, परेशानी इथं आहे। उन्हामध्ये आतापर्यंत थांबले, आता इथं सावलीला थांबले मी। आणि 2 गाड्या आणल्या, 4 दिवसापासून एक पण गाडी आली नाही। 2 गाड्या आणल्या, संपून गेलेले। आणि आता तिसरी गाडी आणतो म्हणून थांबलो। आता ते सिलेंडर संपले तर आता म्हणतात गाडी येणार नाही, आता घरी जा म्हणतात। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात ग्राहकांनी गॅस घेण्यासाठी भर उन्हात लांबच लांब रांगा लावल्या। घरात गॅस संपल्यानं 2 वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेर रांगा लावल्या। 4 ते 5 तास थांबून देखील सिलेंडर मिळत नाहीये। मी 11 वाजल्यापासून इथं उभा आहे। आता उन्हाचा तडाखा पण असं आहे की आता नको झाले, पण उद्या खायचंय म्हणून आज मला गॅस भरणंच आहे। कारण घरचा पण गॅस संपत आलाय। आता या लाईनीला आता किती वेळ लागेल काय माहिती नाही। तर सरकारने सांगितलेलं की गॅस पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे, घरगुती गॅस मिळेल, पण नाही मिळालं तर काय करणार? सरकार थोडी आम्हाला घेऊन येणार आहे, आम्हाला लाईन लावली तर न्यायलाच पाहिजे। अनेक ठिकाणी सिलेंडरचं वितरण करण्यासाठी एजन्सी बाहेर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय, तर कुठे एसआरपीएफ देखील बंदोबस्तासाठी तैनात आहे। धुळे शहरात सिलेंडरवरून एसआरपीएफ जवान आणि नागरिकांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला होता। यावेळी धक्काबुक्की झाल्याचंही दिसून आलं। तर तिकडे अमरावतीमध्ये देखील दुसऱ्या दिवशीही पोलिसांच्या बंदोबस्तात सिलेंडरचं वाटप करण्यात आलं। सिलेंडरसाठी मोठ्या प्रमाणावर झुंबड उडत असल्यानं गॅस एजन्सी वाल्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागते। तर दुसरीकडे सिलेंडर न घेता सिलेंडर डिलिव्हर झाल्याच्या अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या। मला 27-28 फरवरीला सिलेंडर डिलिव्हर झाल्याचा मेसेज आला। मी कोणताही सिलेंडर त्या महिन्यात बुक केलेलं नव्हतं आणि 4 दिवसापासून माझ्या घरचं सिलेंडर गेलेलं आहे। त्याच्यामुळे मी या रांगेत उभा आहे। हे विचारण्यासाठी की माझं जे 28 फरवरीला सिलेंडर तुम्ही डिलिव्हर केलं ते मला न करता हे कोणाला केलं म्हणून, आणि मला जरूरत आहे त्या सिलेंडरची, तर आज मला सिलेंडर मिळून का नाही राहिलं? यासाठी मी आता साहेबांना भेटायला चाललो आहे। युद्धामुळे गॅसचा अचानक तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। गॅस एजन्सी बाहेर तासनतास रांगा लावून देखील गॅस मिळत नसल्यानं नागरिक संतापले। तसंच अनेक ठिकाणी काळा बाजार झाल्याचंही समोर आलं। गॅस बुक न करता सिलेंडर वितरित केल्याचा मेसेज अनेक नागरिकांना आल्यानं या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।